नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचं या ठिकाणी पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या ऑनलाईन लर्निंग सत्रामध्ये स्वागत करत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आपल्याला प्रतीक्षा होती की ग्रुप बी ची जाहिरात आलेली आहे, परंतु परीक्षा तारीख आपली 9 नोव्हेंबर ऐवजी पुढे गेलेली आहे। आणि ते किती दिवस पुढे गेलेली आहे तर याचा आज म्हणजेच काय आयोगानं 21 डिसेंबर ग्रुप बी ची तारीख डिक्लेअर केलेली आहे। आणि सोबतच आनंदाची बातमी म्हणजेच काय ग्रुप सी ची जाहिरात साधारणतः 938 पदाची जाहिरात सरकारनं आपल्यासाठी आणलेली आहे। गट ब परीक्षा 282 पद आणि घटक 938 पदे या प्रकारची जाहिरात आहे। बघा, एमपीएससी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी जाहिरात म्हणजे नोकरीची संधी। तयारी कशी करावी, कुठून करावी, कशा प्रकारे करावी या प्रकारचा प्रश्न आहे। काही लोक झोपेतून जागे होतील, काही लोक वेळेवर आता असं म्हणतील की मी काय करू काय नाही, काय करू गड्या, आम्हाला काय सूचना, बरोबर आहे। तर या प्रकारचा प्रश्न आलाय। जाहिरात बघून काही जाहिरात बघून येणारे किंवा जागे होणारे लोक कधीच लागत नसतात। जे वर्षभर अभ्यास करतात त्याच लोकांना या जाहिरातीचा फायदा होत असतो। म्हणून मी विद्यार्थ्यांना काय म्हणत असतो, बाबांनो, मित्रांनो, दादांनो, दीदींनो, की मित्रांनो तुम्ही बेसिक पासून तयारी करा रे। निदान 1 वर्ष 2 वर्ष जर पहिलेपासून जर आपण तयारी करत गेलो तर ज्यावेळेस जाहिरात येते त्यावेळेस आपल्या मनाला, हृदयाला, शरीराला आणि परिवाराला चटके बसणार नाही। जर तुम्हाला लागायचं असेल तर आपल्याला बेसिक पासून तयारी करावी लागेल। त्याला भलेही 1 वर्ष लागेल, 2 वर्ष लागेल, 3 वर्ष लागेल, परंतु नोकरी 100% मिळेल। चला, आजचा सत्र आपला जी काही पदसंख्या आलेली आहे बघा, ग्रुप बी आणि ग्रुप सी जाहिरात बघा आपली साधारणतः ग्रुप बी जी याचपूर्वी आली होती पीएसआय, एसटीआय, एएसओ, पीएसआय, एसटीआय आणि एएसओ या प्रकारची जाहिरात होती पूर्व। साधारणतः 282 पद आहे आणि तारीख आहे 21 डिसेंबर 2025। तारीख कधी आहे 21 डिसेंबर 2025। लक्षात घ्यायचं आहे ही एक्झाम आपली पुढे गेलेली आहे। साधारणतः 9 नोव्हेंबरला पेपर होता। पहिले कधी पेपर होता 9 नोव्हेंबर। आता 9 नोव्हेंबर ऐवजी 21 डिसेंबरला गेला, म्हणजे साधारणतः 1 महिना 10 दिवस 12 दिवस लोकांना फायदा झालेला आहे। परंतु काही मुलांनी काय केलेलं आहे, पेपर जसा काही पुढे गेला तसं मुलं गावाला जायला लागले, काही मुलांनी अभ्यास कमी करायला लागला, काही मुलं रिलॅक्स झाले। तसं व्हायचं नसते। काय केलं लोकांनी, शांत व्हायचं। म्हणजे कसा ससा आणि कासवाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे। ससा एकदम जोरात अभ्यास करायला लागतो, म्हणजे ससा आणि कासवाची धावणी शर्यत लावतात। ससा एकदम जोरात धावतो आणि त्याला वाटतं की कासव खूप मागे आहे। ससा काय करतो, एका झाडाखाली झोपतो आणि त्या झोपेचा फायदा घेतो आणि कासव आपला सावकाशपणे पुढे चालला जातो। म्हणजेच काय, जी सातत्याने अभ्यास करणारी मुलं आहेत ते स्पर्धा परीक्षेत देऊन यशस्वी होऊन जातात। आणि काही लोक गावाला जाणारे, रूमवर थांबणारे किंवा टाइमपास करणारे यांचा काय होतं, मग आयुष्यामध्ये रिझल्ट कुठेतरी जातो। ग्रुप सी तुम्हाला माहित आहे 4 जानेवारी 938 पद आहे। 4 जानेवारी 2026 ला आपला एक्झाम आहे। बघा, 4 जानेवारी 2026 ला ग्रुप सी मध्ये साधारणतः यावेळेस सर्वात जास्त एमपीएससी क्लर्क साधारण जास्त पद आहे। आणि दुसरं म्हणजे काय, टॅक्स असिस्टंट याचे सर्वात जास्त तयारी करणारे लोक आहेत। आता एमपीएससी क्लर्क आणि टॅक्स असिस्टंटला 30 आणि 40 इंग्रजी मराठी टायपिंग पाहिजे आणि एमपीएससी क्लर्कला 30 किंवा 40 दोनपैकी एकच टायपिंग पाहिजे। दोन्ही गरज नाही आहे। काही लोक म्हणतात सर दोन्ही गरज आहे, अजिबात नाही। एमपीएससी क्लर्कला 30 किंवा 40 दोनपैकी एक जरी टायपिंग असलं तुमचं इंग्रजी किंवा मराठी, तरी तुमचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला काय करता येईल, प्रोसेस मध्ये तुम्ही करू शकता। आता काही मुलं म्हणताय सर आमचं टायपिंग चालू आहे तर मग आम्ही भरू शकतो का, तर अजिबात नाही। कारण तुम्हाला त्या ठिकाणी रिझल्ट जो काही आलेला आहे तुमचा ते त्या ठिकाणी नोंद करावं लागते। त्यामुळे असं भरून स्वतःची फसवणूक करू नका, आयोगाची फसवणूक करू नका। असं जर झालं तर भविष्यात तुम्हाला परीक्षा देता येणार नाही, कारण हा फसवणुकीचा गुन्हा तुमच्यावर दाखल केला जाऊ शकतो। आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला दिवस रात्र मेहनत करण्याची, दिवस रात्र अभ्यास करण्याचं आता अजेंडा आपण उठवायचा आहे। चला एकदा पुन्हा आयुष्याच्या पेटवा मसाली, बरोबर आहे। उष्णकाल होता होता काळ रात्र झाली। दिवस रात्र अभ्यास करण्याची आता आपल्याला संधी आलेली आहे आणि ही संधी वारंवार येत नसतात। अभी नाही तो कभी नाही। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण बेसिक पासून न तयारी करता ज्या लोकांनी वर्षभर अभ्यास केलेला आहे त्या लोकांनी आता काय केलं पाहिजे, तयारी कशी करावी म्हणजे साधारणतः जास्तीत जास्त रिव्हिजन करायला पाहिजे। काय करायला पाहिजे, रिवाइज। आता बघा, रिवाइज करायचं, परत काय करायचं, जो सर्वात हार्ड टॉपिक आहे किंवा हार्ड विषय आहे, हार्ड टॉपिक प्लस हार्ड विषय
लक्षात घ्या, जो काही हार्ड सब्जेक्ट आहे याच्यावर जास्तीत जास्त फोकस करायचं. याच्यावर काय करायचं, फोकस करायचं. त्याचबरोबर डेली लक्षात घ्या मॅथची प्रॅक्टिस करायची. मॅथ प्रॅक्टिस लक्षात घ्या, मॅथ प्रॅक्टिस, रिझनिंग प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. जर आपल्याला मार्क घ्यायचा असेल तर फोकस करणं गरजेचं आहे. सर्वात जास्त तुम्ही सायन्स बघा, सायन्स मध्ये मार्क आपल्याला मिळत नाही तर सायन्सला फोकस करणे, त्याचबरोबर इकॉनॉमी या विषयाला फोकस करणे गरजेचं आहे. जिओग्राफी, भूगोल, पॉलिटी हे तर आपल्याला होऊन जाते, बरोबर आहे, हिस्ट्री असं होऊन जाते. आणि ह्या प्रकारचं आणि करंट आपण कमीत कमी 6 महिन्याचं करंट वाचणं गरजेचं आहे. आता याच नंतर तुम्हाला ह्या गोष्टी करत असताना तुमच्या लक्षात येईल की आपण ज्या प्रकारे तयारी जे करत आहोत तर हे तुम्हाला करावं लागेल. म्हणजे रिवाइज करा, हार्ड टॉपिकला फोकस करा, त्यानंतर हार्ड सब्जेक्टवर फोकस करा. आणि म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सायन्स कडे जात असेल तर त्याला जास्तीत जास्त वेळ द्या, कारण आपल्याला सायन्स मध्ये मार्क घ्यायचा आहे. आपल्याला इकॉनॉमी कडे जात असेल तर त्याला वेळ द्या, कारण आपल्याला इकॉनॉमी सोडायचं नाही आहे, कारण बाकीचे विषय तर आहे त्याच्यासोबत हे घेऊन जायचा आहे. काही लोक काय करतात, नाही सर मला हा विषय कडे जाता, मी सोडून देऊ का, स्किप करायचं नाही. स्पर्धा परीक्षेतनी काहीही स्किप करून चालत नाही. स्पर्धा परीक्षेतनी सर्वच विषय तुम्हाला घेऊन चालावं लागत तरच तुम्हाला रिझल्ट येईल. आता बरोबर काही लोक फॉर्म भरणारे असतात, म्हणजे जसं लग्न मंडपाची शोभा वाढवावी त्याच प्रकारचे काही लोक एमपीएससीची शोभा वाढवावी यासाठी फॉर्म भरण्यासाठी असतात, आउट ऑफ फॉर्म तरी लोक फॉर्म भरत असतात. आता साधारणतः जागाचा जर विचार केला तर 18-19 हजार पदाची जाहिरात आहे. ग्रुप बी आणि ग्रुप सी एकत्र जर धरलं, कारण एका जागेसाठी 14 लोकांची जागा सिलेक्शन आयोग पूर्व परीक्षेसाठी घेत असते. आता विद्यार्थी मित्रांनो, या दिवसामध्ये आपण जे तयारी करत आहोत तर या दिवसात सगळ्यात महत्वाचं कन्सिस्टन्सी असणं गरजेचं आहे. काय आहे, कन्सिस्टन्सी. सर्वात महत्वाचं तुम्हाला कन्सिस्टन्सी राहणं आहे, सातत्य. त्यानंतर नियोजन करा. प्लॅनिंग इज नथिंग आणि प्लॅनिंग इज एव्हरीथिंग. नियोजन करा दिवसाचं, वेळेचं, विषयाचं, की कशा प्रकारे काय केलं पाहिजे. त्यानंतर काही पोरं विचारतात सर नवीन पुस्तक वाचू का, अजिबात नाही. जे तुम्ही वाचत होते आतापर्यंत त्यालाच रिवाइज करा. नवीन मार्केट मधलं पुस्तक आलं असेल ते घेऊ नका. नवीन कोणते सल्ला देत असेल तो ऐका, परंतु तो शक्यतो कुठल्याही प्रकारचा नवीन प्लॅनिंग करू नका. त्यानंतर बघा या दिवसामध्ये गावी, म्हणजे फॉर एक्झाम्पल दिवाळी येणार आहे तर दिवाळी यावर्षी तुमच्यासाठी नाही आहे, कारण पुढच्या वर्षी दिवाळी अख्ख्या गावात झाली नाही पाहिजे, तशी दिवाळी तुमच्या घरी झाली पाहिजे, बरोबर आहे. जर तुम्हाला जर दिवाळी खरोखर साजरी करायची असेल तर या वर्षीची दिवाळी आपल्याला फक्त लायब्ररीत साजरी करायची आहे. कुठे साजरी करायची आहे, लायब्ररीमध्ये. आता मग दिवाळीच्या दिवशी इतर अभ्यास नाही करायचं, तसं नाही करायचं, बरोबर आहे ना. इथं फोकस पडला पाहिजे अभ्यासाचा, नाही तर बस टाइमपास करायचं नाही का, मी घरी नाही गेलो का, मी लायब्ररीत जाव, मी असंच करू राहिलो, तसं काही फोकस करू नका. कॉन्सन्ट्रेशन अभ्यास जर करायचा असेल तर थांबा, नाही तर 2 दिवस घरी जाऊन या. त्यानंतर बघा आता टेस्ट सिरीज, सध्या दिवाळीपर्यंत टेस्ट सिरीज लावू नका, दिवाळी होऊ द्या. दिवाळीच्या नंतर तुम्हाला साधारणतः 7-8 पेपर सोडवले तरी बस आहेत. ओके, साधारणतः आपण डिसेंबरचे जर आपण नोव्हेंबर पासून जर तयारी केली तर डिसेंबर पर्यंत ग्रुप बी आणि ग्रुप सी दोघांसाठी आपल्याला उपयोगी येईल. तर लक्षात घ्या ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. काही मुलं विचारतात सर आयोगाचे प्रश्न वाचले पाहिजे का. हो, 100% वाचले पाहिजे, पण नुसतं आयोगाचेच प्रश्न वाचत राहू नका. काही मुलं काय करतात, कंटिन्यू आयोगाचेच प्रश्न वाचत राहतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आरोग्य व्यवस्थित सांभाळा. त्याचबरोबर मोमेंटम म्हणजे पॉझिटिव्ह अप्रोच ठेवा. सगळ्यात महत्वाचा पॉझिटिव्ह अप्रोच. कोणासोबत वाद करू नका, कोणासोबत भांडण करू नका, तंटा करू नका. त्याचबरोबर डिप्रेशन मध्ये जाऊ नका. जागेचं किंवा पदाचं बाऊ करू नका की मला मिळालीच पाहिजे असं टेन्शन घेऊन अभ्यास करू नका. त्याचबरोबर काही कोणाचं फायनान्शियल अडचण असेल, कोणाला एज्युकेशनल प्रॉब्लेम असेल, कुठलाही प्रॉब्लेम असेल तर एखाद्या तज्ञ जाणकार लोकांना भेटा आणि त्यानुसार त्या समस्याचं काय करा, निराकरण करा. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा हे एका रात्रीचं सोंग नाहीये. स्पर्धा परीक्षा हे एका वर्षाचं सोंग नाहीये. तर स्पर्धा परीक्षा ही हळूहळू अभ्यास करण्याची एक सवय लागली पाहिजे. आणि जे विद्यार्थी 12वीतनी आहे, फर्स्ट इयरला आहे, मला तर त्यांना हात जोडून नम्र विनंती आहे की बाबांनो आतापासून सुधारा रे बाबा. नको बीएससी, नको बीकॉम, नको इंजिनिअरिंग, नको डी फार्मसी, नको बी फार्मसी. जर करायचं असेल, तुला अधिकारी बनायचं असेल तर पहिले ओनली एमपीएससी यूपीएससी. एकच मंत्र, बरोबर आहे, एकच ध्यास, कुत्र्यागत अभ्यास, बरोबर आहे ना. समजते की नाही. पण काही लोकांना कसं वाटते, काही नाही यार होऊन जाईल. अरे तसं नाही. काही निगेटिव्ह थिंग जरा बाजूला पाडा आणि या याच्यात सकारात्मक ठेवा. ओके, हाच माझा तुम्हाला मंत्र आहे. आणि आगामी काळात तुम्हाला अभ्यासाची रणनीती संदर्भात माझ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही योग्य प्लॅनिंग करून या एक्झाम मध्ये यशस्वी व्हाल
अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी शुभेच्छा देतो. जय हिंद.